जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र माहूरगड येथे श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी। रेणुका माता ही आपल्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असून या माहूरगडाला मूळपीठ असं सुद्धा म्हटलं जातं। मूळपीठ म्हणजे काय, तर सर्व शक्तीचं उगमस्थान असणारं मूळ ज्या पीठातून उत्पन्न होतं असं हे मूळपीठ। सध्या मी ह्या रस्त्यावरती ज्या ठिकाणी उभा आहे इथे आपल्याला 2 मार्ग फुटलेले दिसतात। आपण ज्या वेळेला माहूरगडाच्या पायथ्याशी पोहोचतो तेव्हा बघा, हा जो सरळ मार्ग गेलेला आहे हा इथून माहूरगडावरती गेलेला आहे। इथून समोर गेल्यास आपल्याला त्या ठिकाणी श्री रेणुका मातेचं मंदिर, त्यासोबतच भगवान दत्तात्रय स्वामींचं मंदिर आणि माता अनुसयेचं मंदिर हे 3 मंदिरं लागतात। आणि ह्या रस्त्याच्या डाव्या हाताला जर आपण बघितलं तर इथे ही पाटी आहे, जिच्याकडे मातृतीर्थाकडे जाणारा मार्ग असं लिहिलेलं आहे। आणि हा जो खाली रस्ता जातो ह्या रस्त्याकडूनच आपण या ठिकाणी श्री मोवाळ तळ म्हणजेच शेवाळ तळ, अर्थातच ज्याचं शास्त्रशुद्ध नाव माहूरगडचा मातृ तलाव आहे, अशा मातृ तलावाकडे पोहोचतो। तर आता आपण सर्वात आधी श्री मातृतीर्थावरती जाऊन मातृतीर्थावरती स्नान करूया आणि मातृतीर्थाचं महात्म्य काय आहे ते जाणून घेऊया। तर शेवटपर्यंत हा ब्लॉग नक्की बघा। जय जगदंब। सध्या आपण आहोत मातृतीर्थाकडे जाणाऱ्या मार्गावरती, म्हणजेच मोवाळ तळ्याकडे शेवाळ तळ्याकडे जाणाऱ्या मार्गावरती। आणि या ठिकाणी आपण हे श्री कालभैरवनाथाचं मंदिर बघू शकतो। या कालभैरवनाथाला या ठिकाणी झंपटनाथ अशी उपमा दिलेली आहे। आता बघा, त्याला भैरवनाथ म्हणूया, त्याला कालभैरव म्हणूया, त्याला भैरोबा म्हणूया, त्याला द्वाररक्षक म्हणूया, परंतु माहूर क्षेत्री त्याला झंपटनाथ असं म्हटलं जातं। या झंपटनाथाची आख्यायिका सुद्धा थोडीशी विलक्षण आहे बरं का। झंपटनाथाबद्दल असं सांगण्यात येतं की हा झंपटनाथ मूळ कोल्हापूरमध्ये महाकालीवरती रुसून बसला होता। महाकाली ही झंपटनाथाची आई। महाकालीवरती रुसलेल्या कालभैरवला शोधत ज्या वेळेला महाकाली कोल्हापूरला गेली त्यावेळेला स्वतःच्या आईपासून बचावासाठी तो कोल्हापूर पासून माहूरगडला आला आणि श्री रेणुका मातेच्या आश्रयाला राहू लागला आणि त्याने रेणुका मातेला स्वतःची आई मानलं। आणि त्यानंतर श्री महाकाली माता सुद्धा कालभैरवला शोधत शोधत माहूरगडवरती आली आणि रेणुका मातेच्या जवळच तिने सुद्धा स्वतःचं वास्तव्य केलं। तेव्हापासून महाकाली आणि रेणुका माता या दोघींची जोड आसनावरती स्थापना करण्यात आलेली आहे। रेणुका मातेच्या रेणुका शिखराच्या समोर आपल्याला रामगड किल्ल्यावरती त्या ठिकाणी महाकाली मातेचं स्थान बघायला मिळतं आणि तिचंच प्रतिरूप मूळ रेणुका शिखरावरती सुद्धा आपल्याला बघायला मिळतं। आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघण्याचा प्रयत्न करूयात। तर जय जगदंब। आता आपण पोहोचलेलो आहोत श्री मातृतीर्थावरती आणि तुम्ही इथे माझ्या पाठीमागे बघू शकता मातृतीर्थ वर्णन म्हणून या ठिकाणी जे माहूर संस्थान आहे यांनी या ठिकाणी संपूर्ण ही कथा दिलेली आहे या ठिकाणी की या तलावाच्या उत्पत्तीची नेमकी काय कथा आहे। परंतु आता एवढी कथा वाचण्यापेक्षा मी ती मुखोद्गत पद्धतीनेच तुम्हाला सांगतो। ही कथा सांगण्याच्या पहिले आपण या ठिकाणचा एक भव्य वटवृक्ष बघू शकता बघा। या सर्व ह्या वटवृक्षाच्या पारंब्या अक्षरशः इथलच्या सर्व परिसरामध्ये विखुरलेल्या आहे आणि या वटवृक्षाला अतिशय जुना इतिहास आहे। तब्बल 2.5 ते 3 हजार वर्ष एवढा हा वटवृक्ष जुना असावा असं येथील स्थानिकांचं म्हणणं सुद्धा आहे। म्हणजेच काय, तर ज्या जुन्या काळातील घटना होत्या, अनेक संत महात्म्य साधू पुरुष आणि देवी भक्तांना या वटवृक्षाने स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेला आहे। आणि आज सुद्धा या ठिकाणी तो देवीच्या जगदंबेच्या भक्तांसाठी एक प्रकारचं आश्रय म्हणून उभा आहे। कारण त्याची सावली जर बघितली तर एवढ्या संपूर्ण ह्या परिसरामध्ये पसरलेली आहे। इथे भाविक स्नान झाल्याच्या नंतर कपडे बदलू शकतात, त्याच्या सावलीमध्ये जेवण करतात, त्याच्या सावलीमध्ये झोपतात। म्हणूनच असं म्हणतात की आपल्याला निसर्ग हा सर्वात मोठा मित्र असतो आणि आपण त्याचं संवर्धन केलं पाहिजे। चला आता आपण कथेकडे येऊया। हे जे काही मातृतीर्थ आहे ना, तर मी तुम्हाला आता चालता चालता मातृतीर्थही दाखवतो, त्याबद्दलची आख्यायिका सुद्धा सांगतो। हे मातृतीर्थ मुळामध्ये भगवान परशुरामाने निर्माण केलेलं आहे। परशुराम म्हणजेच रेणुका मातेचा 5वा पुत्र। ह्या परशुरामाला भार्गवराम सुद्धा म्हणतात, भृगुराम सुद्धा म्हणतात आणि हाच परशुरामाला रामभद्र हे 3रं नाव सुद्धा आहे बरं का। मूळ त्याचं पाळण्यातलं नाव रामभद्र।
त्यानंतर तो स्वभावाने रागीट असल्यामुळे त्याला म्हटलं गेलं भृगुराम, किंवा तो भृगु ऋषींचा कुळाचा वंशज होता, भृगु ऋषींचा नातू लागत होता म्हणून त्याला भृगुराम म्हटलं गेलं. आणि ज्या वेळेला परशुरामाने भगवान शिवशंकराची तपश्चर्या केली आणि शंकराकडून स्वतःच्या हातामधील परशु प्राप्त केला, परशु म्हणजे कुऱ्हाड, ज्या कुऱ्हाडीला कधीही अपराजय होण्याचा मान नव्हता, म्हणजे कधीही पराजित होऊ शकणार नाही असा परशु भगवान शंकराने परशुरामाला दिला होता. हा परशु प्राप्त झाल्यानंतर या रामभद्राचंच नाव, या भृगुरामाचंच नाव परशुराम असं झालं, म्हणजे परशु धारण केलेला राम. तर असा हा परशुराम रेणुका मातेचा 5वा पुत्र. काय झालं बघा, रेणुका माता ही सौंदती गडावरती नांदत होती. सौंदती गडावरती ज्या वेळेला संसार सुरू होता, त्या संसारामध्ये एके दिवशी मिठाचा खडा पडला आणि जमदग्नी ऋषींचा म्हणजेच रेणुकेच्या पतीचा वध झाला. कार्तवीर्य राजाने रेणुकेचा वध केल्यानंतर रेणुका मातेने सती जाण्याची इच्छा परशुरामापाशी व्यक्त केली. आता आदिशक्ती होती, स्वतः त्या ठिकाणी आदिती अवतार होती, महाकाली बीजधारिणी होती आणि पार्वती स्वरूप होती. रेणुका हा पूर्ण पार्वती अवतार नाही बरं का, तो महाकाली, पार्वती आणि आदिती ह्या तिघींचा मिश्र अवतार आहे. हे कसं, हे आपण एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच वर्णन समजावून घेऊया. तात्पुरतं आपण या ठिकाणी मूळ मुद्द्यावर येऊया. आता सती जाण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या नंतर परशुरामाने तिला विचारलं की माते, तू कुठे सती जाणार मला सांग. रेणुकेने सांगितलं, ज्या ठिकाणी पृथ्वीवरती कोरी भूमी असेल, ह्या कोऱ्या भूमीवरती मला तू चिताग्नी दे, त्या ठिकाणी मी आनंदाने सती जाईल. आणि मग परशुरामाने स्वतःच्या आईला आणि वडिलांना एका कावडीमध्ये घातलं, जसं की श्रावण बाळाने कावड तयार केली. एका कावडीमध्ये आई बसवले होते, एका कावडीमध्ये वडील बसवले होते आणि या श्रावण बाळाने त्यांना पृथ्वीचं त्या ठिकाणी भ्रमण करवलं होतं. तसंच परशुरामाने सुद्धा 2 कावडी केल्या, 2 त्या ठिकाणी त्याचे पाते तयार केले. एका कावडीमध्ये आईला म्हणजे रेणुका मातेला, दुसऱ्या कावडीमध्ये जमदग्नी ऋषींच्या पार्थिवाला म्हणजेच शवाला ठेवलं आणि खांद्यावरती कावड घेऊन तो वायू वेगाने संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा घालायला लागला. काशी झाली, गया झाली, ऋषिकेश झालं, अगदी मोठे मोठे सर्व तीर्थ करून झाले आणि सर्वात शेवटी परशुराम फिरत फिरत या अमलकी गावामध्ये आला. अमलकी गाव म्हणजे काय, ऐकून आश्चर्य वाटलं ना? माहूरगडचंच जुनं नाव त्या ठिकाणी अमलकी ग्राम असं होतं. या अमलकी ग्रामामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आकाशामध्ये आकाशवाणी झाली आणि त्याला सांगण्यात आलं परशुरामाला की तुझ्या आईला सती जाण्यासाठी हेच स्थान योग्य आहे, कारण या स्थानावरती महासती अनुसया माता नांदत आहे आणि भगवान दत्तात्रय प्रभू सुद्धा नांदत आहे. आणि काय आश्चर्य, त्या ठिकाणी परशुरामाला श्री दत्तात्रय स्वामींनी दर्शन दिलं आणि दत्तात्रयांनी स्वतः पौरोहित्य स्वीकारून रेणुका मातेचे अंत्यसंस्कार केले. म्हणजेच काय, तर परशुराम त्या ठिकाणी मुखाग्नी द्यायला निघाला, तर भगवान दत्तात्रय हे त्या ठिकाणी मंत्र उच्चार करू लागले, पांडित्य करू लागले. परंतु हे पांडित्य करत असताना त्या ठिकाणी जे दत्तात्रय होते, दत्तात्रयांनी एक इच्छा बोलून दाखवली परशुरामापाशी. ते म्हटले, अरे परशुरामा, ही रेणुका माता जशी तुझी आई आहे तशीच ती माझी सुद्धा आई आहे आणि आपल्या आईला या ठिकाणी सती जात असताना आपण सर्व तीर्थांचं एकत्रित स्नान घातलं पाहिजे. त्यामुळे तू पाताळातील गंगा पृथ्वीवरती बोलाव आणि पाताळातील गंगेच्या पाण्यानेच आपण रेणुका मातेला स्नान घालूया. अमलकी ग्रामामध्ये म्हणजे अमलकी गावामध्ये त्यावेळेला पाण्याचा दुष्काळ होता. पाणी तरी आता आणायचं कुठून हा प्रश्न निर्माण झाला आणि परशुरामाने त्यावेळेला स्वतःचा एक बाण काढला, धनुष्य घेतला आणि दिव्य बाण त्या ठिकाणी म्हणून, मंत्र त्या ठिकाणी म्हणून त्याने वरुण देवाचा धावा केला, गंगा मातेचं आवाहन केलं आणि तो बाण त्याने पृथ्वीवरती मारला आणि त्याच ठिकाणी गुप्त पाताळातील गंगा प्रगट झाली आणि एक छोटं कुंड निर्माण झालं. या कुंडाच्या पाण्याने त्याने नंतर रेणुका मातेच्या शरीराला स्नान घातलं, जमदग्नी ऋषींच्या शरीराला स्नान घातलं आणि ह्या मातृ तलावाला त्या दिवसापासून मातृतीर्थ हे नाव मिळालं. मातृतीर्थ का, कारण मातृ म्हणजे आई आणि मातृतीर्थ म्हणजे आईचं तीर्थ, आईचं कुंड. आईला अंघोळ घालण्यासाठी जे कुंड निर्माण केलं त्याला मातृतीर्थ असं म्हणतात. आणि याच मातृतीर्थाच्या जवळ एका खोरीमध्ये रेणुका माता सती गेलेली आहे. आपण शक्य असल्यास ते ठिकाणही बघण्याचा प्रयत्न करू. आणि रेणुका माता सती गेल्यानंतर तिचा त्या ठिकाणी 10वां असेल, 13वा असेल, सर्व विधी व्यवस्थित पद्धतीने परशुरामाने पार पाडले आणि 13 दिवसानंतर रेणुका
रेणुका मातेच्या ज्या अस्थी होत्या, जे काही त्या ठिकाणची भस्म विभूती होती, म्हणजेच तिचं चिताभस्म होतं, तिच्या शरीराची राख होती, परशुरामाने ही सर्व राख एकत्र करून आणली आणि जमदग्नी ऋषी आणि रेणुका मातेच्या शरीराची राख त्याने पुन्हा मातृतीर्थामध्येच विसर्जित केली आणि या मातृतीर्थाला तेव्हापासून अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालं, कारण खुद्द आदिशक्ती असणारी रेणुका मातेच्या अस्थी या पाण्यामध्ये विसर्जित झालेले आहे. अंशात्मक स्वरूपाने, शक्ती स्वरूपाने ही रेणुका माता जमदग्नी ऋषी सोबत या तलावामध्ये नांदत आहे. आणि जेव्हा आपल्याला आपल्या घरी रेणुका मातेचा तांदळा स्थापन करायचा असतो, मूर्ती स्थापन करायची असते, त्यावेळेला मूळपीठ निवासिनी रेणुकेची मूर्ती जगामध्ये फक्त आणि फक्त माहूरगडच्या मातृतळावातूनच काढली जाते. इतर कुठल्याही ठिकाणी रेणुकेला मूळपीठ वासिनी म्हणून आपल्याला काढता येत नाही. तर आता आपण एकदा मातृतीर्थाचं दर्शन घेऊया. चला तर मग बघा, या ठिकाणी ह्या दगडी पायऱ्या आपल्याला दिसतात. दगडी पायऱ्यांवरून आपण आता खाली जात आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता मातृतीर्थ तलावाचं विहंगम दृश्य. अतिशय विस्तीर्ण असा हा मातृतीर्थाचा परिसर आहे मित्रांनो. परिसराच्या काठावरती आपल्याला अनेक वृक्षांची गर्द झाडी दिसेल आणि त्यासोबतच इकडे कोपऱ्यामध्ये भाविक भक्तांना स्नानासाठी दगडी ओवऱ्या सुद्धा कोरलेल्या आहे. यामध्ये भाविक कपडे बदलत असतात, स्नान झाल्याच्या नंतर विश्रांती घेत असतात. जवळच एक जुनं शिवलिंग सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. या मातृतीर्थाचं स्नान केल्याशिवाय रेणुकेच्या दर्शनाला जाऊ नये असा या ठिकाणचा दंडक सुद्धा आहे. आणि या ठिकाणी आता एक रेणुका मातेची मूर्ती घडवण्यासाठी जो पाषाण काढलेला आहे तो पाषाण आपण बघूया. मातृतीर्थातून अशा पद्धतीनुसार आपल्या हाताला येईल तो दगड वर काढला जातो. या दगडाला इथे मातृतीर्थाच्या पाण्याने पुन्हा अभिषेक घालण्यात येतो आणि याच दगडाला घरी नेऊन मूर्तिकाराकडून त्याची सुबक अशी रेणुका मातेची मूर्ती म्हणजेच मुखवटा अर्थातच तांदळा तयार करण्यात येतो. आता हे जे तळं आहे या तळ्याचे इतरही काही वैशिष्ट्य आहेत बरं का. या तळ्याला मातृतीर्थ तर म्हणतात, परंतु याला ग्रामीण बोली भाषेमध्ये मोवाळ तळ किंवा शेवाळ तळ असं सुद्धा नाव आहे. मोवाळ म्हणजे काय? ज्या तळ्यामध्ये अतिशय जास्त मोहमाया भरलेली आहे असं मोहमायेचं तळ म्हणजे मोवाळ तळ. दुसरं याला नाव आहे शेवाळ तळ. आता शेवाळ तळ नाव पडण्यामागचं कारण काय बरं? कारण सदैव ह्या पाण्यावरती हिरव्या रंगाचं गडद शेवाळ असतं, यामुळे ह्या पाण्याला शेवाळ तळ असं नाव पडलं. सध्या आपण ह्या पाण्याकडे बघा, याचा रंग आपल्याला या ठिकाणी हिरवट दिसून येतो, म्हणजे शेवाळासारखा दिसून येतो. अतिशय पवित्र आणि स्वच्छ पाणी असून सुद्धा ज्याचा रंग सदैव हिरव्या शेवाळाप्रमाणे असतो, या कारणामुळे तळ्याला नाव पडलं शेवाळ तळ. आणि या तळ्याच्या संबंधित एक आख्यायिका आहे. ती आख्यायिका मी तुम्हाला पुराव्यासहित आता दाखवणार आहे. ती आख्यायिका अशी की आपण ज्या वेळेला गोंधळ गीताची आरती ऐकतो, मूळमाया रेणुकेची तुळजाभवानीची आरती ऐकतो, त्या आरतीचं पहिलं कडवं आहे, चतुशृंगी डोंगर वर्णू सत्याने जातो, डोंगर सत्याने जातो, त्रिगुण तिन्ही ताळ महा तिन्ही ताळ आईच्या चरणी लागतो, चंडमुंड मर्दून महिषासूर वधा जातो, दैत्य सूर वधा जातो, घालून चरणास्थळी घेतला दैत्य बळी न करती आपला रहिवास, आनंदी जय देवी भवानी जय रामू माता परशुरामाची माता, आरती ओवाळू भावारती ओवाळू अंबाबाई रेणुका मोह माया रेणुके, आनंदी जय देवी. यामध्ये इतर अनेक कडवे आहे. शेवटच्या कडव्यावरती आपण येऊया. शेवटचं कडवं आहे, शेवाळ तळ तिथ आंबेचं ठाण, मूळ मायेचं ठाण, तिथे नांदले ऋषी हर हर मार्तंडराव, दत्त अवधूत राव, चरणी मागतो ठाव, देखिले मूळ पीठन आता व्हावे सावधान, आईचा हरलाशीन भाग. याचा अर्थ काय बघा, शेवाळ तळ तिथं आंबेचं ठाण, मूळ मायेचं ठाण, म्हणजे हे जे शेवाळ तळ आहे, हे जे मातृतीर्थ आहे, हे जे या ठिकाणी असणारं मोवाळ तळ आहे, हेच मूळ मायेचं खरं ठिकाण आहे, म्हणजे आदिशक्तीचं खरं ठिकाण आहे. कारण काय? कारण या कुंडामध्ये रेणुका मातेच्या अस्थी आहे, राख आहे. तिथे नांदले ऋषी हर हर मार्तंडराव. हर हर म्हणजेच साक्षात शिवशंकराचा अवतार आणि मार्तंडराव म्हणजेच मार्तंडदेव म्हणजेच जेजुरीचा खंडोबा. या तळ्याच्या काठावरतीच जेजुरीचा खंडोबा सुद्धा नांदायला आलेला आहे. दत्त अवधूत राव चरणी मागतो ठाव, ही पुढची ओळ आहे. दत्त अवधूत राव
दत्त म्हणजे साक्षात दत्तात्रय प्रभू, ज्यालाच अवधूत सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे दत्त अवधूत ज्या ठिकाणी रेणुका मातेच्या चरणी लीन झालेले आहे, देखील मूळपीठ आता व्हावे सावधान. अशा मूळपीठाला बघितल्यानंतर आपण या ठिकाणी सावधान व्हावं आणि रेणुका मातेला शरण यावं, अशा पद्धतीची ही आरती आहे. म्हणजेच काय, तर त्रिगुण स्वरूपी दत्ताचा अवतार म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश, म्हणजेच विष्णू ब्रह्मा आणि शंकर ह्या तिघांनीही एकत्र येऊन दत्तावतार घेतला आणि स्वतः दत्त स्वामी हे रेणुका मातेच्या चरणी नतमस्तक झालेले आहे, लीन झालेले आहे. जेजुरीचा मार्तंडराव म्हणजेच खंडोबा सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे ही मूळ माया रेणुका, ही आदिशक्ती रेणुका सर्व शक्तिपीठांमध्ये श्रेष्ठ आहे, असा ह्या आरतीचा अर्थ होतो. आणि आता आपण खंडोबा देवाची साक्ष कुठे आहे, खंडोबा नेमका ह्या शेवाळ तळ्याच्या काठावरती कुठे येऊन थांबलेला आहे ते सुद्धा बघणार आहोत. त्यासोबतच शक्य झाल्यास रेणुका माता जंगलामध्ये ज्या ठिकाणी सती गेली, ज्या ठिकाणी तिचं सरण रचल्या गेलं, तिला मुखाग्नी देण्यात आला, अशी कोरी भूमीची अतिशय पवित्र जागा सुद्धा बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर मग आता आपण आलेलो आहोत ज्या ठिकाणी रेणुका माता सती गेली होती त्या स्थानाकडे जाण्याच्या प्रथम पायरीवरती. या ठिकाणी आपल्याला ही दगडी अशी भव्य दीपमाळ दिसते आणि ह्या दीपमाळीच्या अवतीभोवती संपूर्ण गर्द अशी वनवृक्षांची झाडी आहे. त्या बाजूलाच या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू इच्छितो की आपण रेणुका मातेचं एक अष्टभुजा स्वरूप बघूया. याला या ठिकाणी सतीची पायरी असं म्हटलं जातं. सतीची पायरी म्हणजे काय, की जिकडे रेणुका माता सती गेली त्या स्थानाकडे जात असताना जी पहिली पायरी लागते तिला म्हटलं जातं सतीची पायरी. या ठिकाणी आपण बघू शकतो शेंदूर चर्चित अशी ही रेणुका मातेची मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीला 4-4 हात आहेत, म्हणजे एका बाजूने 4 आणि दुसऱ्या बाजूने 4 असे एकूण अष्टभुजा अशी शेंदूर चर्चित ही रेणुकेची मूर्ती. आता या ठिकाणी रेणुका अष्टभुजा असण्याचं कारण काय, तर बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की माहूरगडवरती रेणुका मातेचं फक्त मस्तकच आहे, त्या ठिकाणी देवी पूर्ण स्वरूपात नाही. हा निव्वळ गैरसमज आहे. रेणुका माता जरी मुखापर्यंत वर आलेली असली तरी सुद्धा तिने परशुरामाला दर्शन दिल्यानंतर सिंहारूढ होऊन अष्टभुजा स्वरूप धारण केलं होतं. ही रेणुका माता सौंदती क्षेत्री, कोकटनूर क्षेत्री, जत क्षेत्री आणि चंद्रगुत्ती क्षेत्री या कर्नाटकातील क्षेत्रांमध्ये आपल्याला चतुर्भुजा बघायला मिळते. तर माहूरगडच्या ह्या पहिल्या सती स्थानावरती जगदंबेने अष्टभुजा स्वरूप धारण केलेलं आहे आणि ती सिंहारूढ झालेली आहे. तर चला मग आता आपण पुढे जाऊन सती स्थानाचा मागोवा घेऊया. जय जगदंब. आपण सर्वजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतात की नेमकं रेणुका माता सती कुठल्या स्थानावरती गेली, तर आपण सध्या त्या स्थानावरती हजर आहोत. यालाच या ठिकाणी मूळ झरी असं म्हटलं जातं, कोरी भूमिका असं सुद्धा म्हटलं जातं आणि मूळ स्थान असं सुद्धा म्हटलं जातं. हे जे स्थान आहे हे अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये आहे आणि एका कडेकपारीमध्ये आहे. इकडून बघा पाण्याचा अतिशय झुळझुळ वाहणारा झरा हा आपण इथे खाली येताना बघू शकतो. आणि या ठिकाणी या ठिकाणी 3 दगड रोवलेले आहे. तर ह्या स्थानावरती रेणुका माता सती गेली असं म्हटलं जातं. या स्थानाचं महात्म्य असं आहे की असं म्हणतात, जेव्हा ब्रह्मदेवाला 4ही वेदांचं अज्ञान प्राप्त झालं होतं, म्हणजे ब्रह्मदेव 4ही वेद विसरला होता, तेव्हा ब्रह्मदेवाने साक्षात याच ठिकाणी बसून रेणुका मातेची तपश्चर्या केली आणि यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद या 4ही वेदांचं ज्ञान ब्रह्मदेवाला प्राप्त झालं. दुसरी ह्या स्थानाबद्दलची कथा अशी ऐकायला मिळते की सत्यवादी राजा हरिश्चंद्र, ज्याला आज आपण सत्याची मूर्ती म्हणतो, सत्यवादी हरिश्चंद्र म्हणतो, तर हा सत्यवादी हरिश्चंद्र राजा याचा जन्म सुद्धा रेणुका मातेच्या नवसामुळेच झाला होता. आणि हरिश्चंद्रच्या पित्याने याच मूळ स्थानावरती येऊन या ठिकाणी रेणुका मातेच्या नावाने पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि ह्या यज्ञामुळे त्या ठिकाणी हरिश्चंद्राचा जन्म झाला. अशा पद्धतीचं हे अतिशय परमपवित्र असं स्थान आहे. मुळामध्ये रेणुकेचं मूळपीठ कुठलं याबद्दल अनेक दंतकथा आहे, अनेक गैरसमज आहे. परंतु धर्मशास्त्रानुसार ज्या स्थानावरती सती रेणुका हिने दहन केलं, हिला मुखाग्नी देण्यात आला, ज्या ठिकाणी तिचे पूर्ण त्या ठिकाणचे श्राद्ध कर्म झाले आणि त्यानंतर ती जमीन फाडून वरती आली, तेच तिचं मूळ स्थान समजण्यात येतं. त्यामुळे माहूरगडावरती या स्थानाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. परंतु आज मला एक दुर्दैवाने गोष्ट अशी बोलावीशी वाटते की एवढं परमपवित्र स्थान, ज्या स्थानावरती खुद्द आदिशक्ती सती गेली, या स्थानाचा कुठलाही विकास या ठिकाणी आज रोजी झालेला नाही. ना इथे येण्यासाठी पायऱ्या आहे, ना इथे बसण्यासाठी विसावा आहे, ना इथे पिण्यासाठी
पिण्यासाठी पाणी आहे याकडे मंदिर प्रशासनाने तसेच सरकारने नक्कीच लक्ष घालावं. पुरातत्व विभागाने सुद्धा ह्या स्थानाकडे लक्ष घालावं आणि युगानुयुगे चालत आलेल्या रेणुका मातेच्या ह्या सतीस्थानाचा जीर्णोद्धार करावा अशी मी या निमित्ताने सरकारला, पुरातत्व खात्याला आणि मंदिर प्रशासनाला विनंती करेल. इथे माझ्यासोबत एक बाबा आहे, ज्या बाबांनी आम्हाला इथपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं. या बाबांच्या मुखाने आता आपण या ठिकाणचा काय इतिहास आहे किंवा त्यांना काय माहिती आहे ते सर्व ऐकण्याचा प्रयत्न करूया. त्रिपुरा, तुमच्याजवळ त्रिपुरा रहस्य, त्रिपुराचं माहिती आहे. हे त्रिपुरा मातेचं स्थान आहे आणि या त्रिपुरा मातेला परशुरामाला सुद्धा माहित नव्हतं की बा आपली आई कोण होते. अच्छा. मग ती माहिती सगळं दत्त महाराजांनी खूप ज्ञान दिलं. अरे त्रिपुरा माता ही तुझीच आई होती, अच्छा. पण तुमचे आईचा तुम्ही भरभराटी केली नाही आणि आईला तुम्ही ओळखलं नाही. बरोबर. सती गेल्यानंतर तुम्ही तिचे आणि तुम्ही सर्व विसरले होते. जसं ब्रह्मदेवाचं तुम्ही सांगितलं, ब्रह्मदेवाने सुद्धा ह्या जागेवर तपश्चर्या करून त्रिपुरा मातांनी त्यांना दर्शन देऊन आशीर्वाद दिला, जा म्हणे परत तुमचं चारी वेद तुम्हाला भरभराटी होईल. बाबा आपलं नाव काय पूर्ण? आम्ही शिवाजी महादेव बोरसे. आणि आपण किती वर्षापासून इथे असता माहूरगडावरती? माहूरगडाला मला आता 31 वर्ष झाले. अरे वा. आणि जे तुम्ही मगाशी आम्हाला ह्या पादुकांचं एक रहस्य सांगितलं की तुम्हाला एक दृष्टांत घडला होता म्हणून, हो, तर त्या पादुकांचं आपण एकदा दर्शन घेऊया आणि आम्हाला ती कथा एकदा तुम्ही पुन्हा सांगा आमच्या प्रेक्षकांसाठी. पादुका हे बोलत राहा. हे जे आहे महत्व आहे. आणि तुम्ही किती तीर्थ केले, माहूरगडाला 1000 वेळा जरी दर्शन घेतलं, पण कोरीभूमीचे दर्शन घेतल्याशिवाय हे साफल्य होत नाही, अशी एक दंत कथा आहे. बरोबर. हे दत्त महाराजाचा त्रिपुरा रहस्यामध्ये याचा सर्व उल्लेख आहे. आणि इथे मग अशी तुम्ही आम्हाला काहीतरी सांगत होतात की कुंड वगैरे आहे, त्याबद्दल माहिती सांगा ना. इथं कमीत कमी 15 फूट खाली कुंड आहे. ते कुंडामध्ये सदोदित पाणी राहत होतं म्हणे. अच्छा. असं जुने लोक गावातले मला सांगू लागले. अच्छा. पण त्या कुंडात असं महत्व आहे. पिंड आहे शंकराची, आणि शंकर म्हणजे हा जमदग्नी ऋषी म्हणजे परशुरामाचे पिता, हे शंकराचा अवतार होता. तर त्यांचं इथं दहन झालेलं आहे आणि त्यांच्याबरोबर रेणुका माता सती गेली. तर दत्त महाराजांनी पूजा विजय करून अग्निडाग देत नव्हतं परशुराम. अरे बाळा लवकर कर ना म्हणे, अग्निडाग दे ना म्हणे, आम्हाला स्वर्गाला जायला वेळ होतो. आई बाप परशुराम काय म्हणे आईला, आई बापाला कोणी जाळते का म्हणे. नाही नाही, आमचा विधी आता दत्त महाराजांनी केली सगळी पूजा विधी, मला जायला वेळ होतो म्हणे. मग त्यांनी आठ केली, मला रोज दर्शन देशील तर मी अग्निडाग देतो. मग रोज 12 वाजता मला निवेद दाखवायला येत चल, मी रोज दर्शन देईल. मग एक दिवस त्यांना स्वयंपाकाला उशीर झाला. उशीर झाल्यामुळे मग ते रेणुका माता म्हणे चालले बा, हे रे परशुराम मी चालले रे. मग जमिनीत जसं जसं फक्त एवढंच दर्शन राहिलं, गळ्यापर्यंत राहिलं. तीच मूर्तीचे आता जे तिचं मंदिर, जी मूर्ती आहे ती परशुरामाला रेणुका माताने दर्शन दिलेलं जागा आहे. आता आपण सध्या ज्या स्थानावरती उभे आहोत, या स्थानावरती आपल्याला एक छोटं समाधीवजा मंदिर दिसतं. या समाधीवजा मंदिरामध्ये सध्या कुठलीही मूर्ती नाही आहे, तर हे फक्त एक ज्याला आपण काय म्हणूया, ज्याला स्मारक म्हणूया, स्मारकासारखी ही समाधी आहे. या समाधी मागचा इतिहास जर सांगायचा झाला तर तो असा आहे की राजस्थानमधून एक महिला जवळ 700 ते 800 वर्षापूर्वी दरवर्षी न चुकता राजस्थानवरून माहूरगडला श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी येत असे. आयुष्यभर तिचा हा क्रम सुरू राहिला.
पुढे काय झालं की या राजस्थानी महिलेला वृद्धापकाळ आला. वृद्धापकाळामुळे तिने राजस्थान ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील माहूरगड इथपर्यंत प्रवास केला. परंतु माहूरगडच्या पहिल्या पायरीवर लागताच त्या महिलेला वरती चढणं अशक्य झालं आणि पहिल्या पायरीवरतीच तिने स्वतःचं मस्तक आदळायला सुरुवात केली. स्वतःचं मस्तक आदळून तिने स्वतःच्या रक्ताने संपूर्ण पायरीला रक्ताभिषेक घासला. आता ज्या वेळेला भक्तवत्सल दयाळू श्री रेणुकांबिकेला या महिलेची दया आली, त्यावेळेला साक्षात त्या ठिकाणी अष्टभुजा रेणुका माता प्रगट झाली आणि तिने स्वतःच्या हाताने त्या महिलेला उचलून धरलं आणि तिला सांगितलं की बोल, तुला काय पाहिजे. त्यावेळेला ती राजस्थानी महिला हवं तेवढं सुख मागू शकली असती, ऐश्वर्य मागू शकली असती, रिद्धी सिद्धी सुख वैभव मागू शकली असती. परंतु त्या महिलेने हात जोडून मातेला सांगितलं, माते तुझं दर्शन मिळालं, आता मला आयुष्यामध्ये आणखीन काहीही नको, फक्त मला मोक्ष दे आणि तुझ्या पहिल्या पायरीवर मला स्थान दे. आणि रेणुका मातेने तथास्तु म्हणून तिला आशीर्वाद दिला आणि त्याच क्षणी त्या महिलेचा देह त्या ठिकाणी खाली कोसळला आणि त्यानंतर तिच्या पूर्वजांनी, त्या महिलेच्या घरच्या लोकांनी त्या ठिकाणी त्या महिलेच्या स्मृतीप्रित्यर्थ हे तिचं स्मारक उभारलेलं आहे. तर याला या ठिकाणी सुवासिनीचं स्मारक असं म्हटलं जातं, जे राजस्थानी महिलेच्या प्रित्यर्थ आहे. आजही राजस्थानवरून त्या महिलेच्या घरचे, तिचे वंशज या ठिकाणी येतात. या ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी तिला साडी चोळी अर्पण करतात. या ठिकाणी हे जुनं पातळ वाहिलेलं आपण बघू शकतो आणि या ठिकाणी नैवेद्य, मानपान, ओटी इत्यादी साहित्य देऊन रेणुका मातेचा अभिषेक घालून रेणुका मातेची ज्योत माहूरगड पासून ते राजस्थान पर्यंत ते न विझता घेऊन जातात. हे मोठं दिव्यच आहे, कारण आपण तब्बल 4 ते 5 तास एखादी ज्योत वात सांभाळू शकत नाही. ते इथून एवढा लांबचा प्रवास आजही करतात आणि गेल्या 700 वर्षापासून त्यांची परंपरा कायम आहे. पूर्वीच्या काळी ते बैलगाडीने येऊन ही ज्योत राजस्थानपर्यंत नेत होते आणि प्रति रेणुका मातेचं स्थान त्यांनी राजस्थानमध्ये मांडलेलं आहे, अशी माहिती या ठिकाणी मला ऐकायला मिळाली. तर हे स्थान बघून मला सुद्धा आनंद झालेला आहे. आता आपण आलेलो आहोत या ठिकाणी सती महादेव मंदिरामध्ये. आता सती महादेव मंदिर म्हणजे काय, तर हे जाणून घेण्याच्या आधी इथे पहिले बघा श्री शिवाय नमस्तुभ्यम आणि अतिशय सुंदर असा हे महादेवाचा स्टॅच्यू या ठिकाणी लाल कलर मध्ये कोरलेला आहे इथलच्या महंतांनी. त्यासोबतच या ठिकाणी हा पंचधातूचा त्रिशूळ आहे, त्याला डमरू आहे. खाली या ठिकाणी आपल्याला उत्तराभिमुख असणारं हे शिवलिंग दिसतं, याची इथे छान पद्धतीने पूजा केलेली आहे. आणि आता आपण याची आख्यायिका जाणून घेऊया. आता या ठिकाणी असणारं ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी महादेवाची आणि सती मातेची स्थापना असली, इथून पुढे कोऱ्या भूमीचा रस्ता सुरू होतो. कोरी भूमी म्हणजे अशी जागा की ज्या जागेवरती आतापर्यंत कुठलंही पापकर्म घडलं नाही. त्यामुळे जो मनाने स्वच्छ आहे, जो निर्मळ आहे, ज्याचे सर्व कर्म शुद्ध आहे, ज्याचे अष्टसात्विक भाव जागृत झालेले आहे, अशा पवित्र आत्म्यानेच सतीस्थानाची मूळ कोरी भूमी बघावी आणि रेणुकेच्या सतीस्थानाचं दर्शन घ्यावं, असा पूर्वीच्या काळी दंडक होता. त्यामुळे जे सर्वसामान्य भाविक होते ते या मंदिरापर्यंत येऊन या ठिकाणीच सती मातेला आणि महादेवाला नमस्कार करून वापस जात होते. त्या स्मृतीप्रित्यर्थ हे सती माता मंदिर म्हणजेच महादेव मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे. आता आपण जाऊया श्री खंडोबा महाराज मंदिराकडे. आणि जेजुरीचा खंडोबा श्री रेणुका मातेला का शरण आला, त्याचं आणि रेणुकेचं काय नातं आहे, त्याची काय खूण आहे, हे बघूयात. आता आपण आलेलो आहोत श्री मल्हारी खंडोबा मंदिरामध्ये. आता तुम्ही माझ्या पाठीमागे इथे हे पिवळं धम्मक असं खंडोबा मंदिर बघू शकता. या ठिकाणी पाटी दिलेली आहे त्यांनी मंदिराची. या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी आपण जाऊन खंडोबाचं दर्शन घेऊया. तर या खंडोबा मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी खुद्द खंडोबा महाराजांनी श्री रेणुका मातेचं दर्शन बानू आणि म्हाळसाच्या सोबत घेतलेलं आहे. पहिले आपण खंडोबाच्या मूर्तीचं अवलोकन करूया. ही श्री खंडोबा देवाची मूर्ती आहे. या मल्हारी मार्तंडाच्या मूर्तीमध्ये आपण बघू शकतो की या ठिकाणी घोड्यावरती स्वार खंडोबा आणि म्हाळसा राणी यांचं आपल्याला चित्र दिसतं. त्याच्या बाजूच्या शिळेमध्ये या ठिकाणी आपल्याला श्री खंडोबा महाराज, श्री म्हाळसा देवी आणि बानूबाई हे 3 जण तपश्चर्या करताना दिसतात. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी हे श्री खंडोबा महाराज आहे आणि त्यांच्या 2 खांद्याला 2 बानू आणि म्हाळसाबाई यांचं चित्र आहे. त्यासोबतच त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी सतीचा हात आपल्याला बघायला मिळतो. हा सतीचा हात म्हणजे श्री रेणुका मातेचा आहे. त्यासोबतच खंडोबाच्या उजव्या बाजूला आपल्याला श्री रेणुका मातेचा आशीर्वाद स्वरूपातील हात दिसतो. तर हा हात इथे कसा आलेला आहे किंवा नेमकी या मागची काय आख्यायिका आहे ही आता आपण जाणून घेणारच आहोत.
बघा, खंडोबाची पहिली पत्नी म्हणजे म्हाळसा देवी. म्हाळसा देवी हिचं माहेर होतं त्या ठिकाणी असणारं नेवासा शहर. नेवासा शहरामधल्या तिमशेट वाण्याची ही म्हाळसा सुंदरी मुलगी. या तिमशेट वाण्याचं कुळदैवत श्री माहूरगडची रेणुका माता होतं. आणि आज सुद्धा नेवासा शहरातील बहुतांश आणि जे वंश परंपरागत पद्धतीनुसार म्हाळसा देवीचे पूर्वज आहे, म्हणजेच खंडोबाच्या सासरवाडीचे लोक आहे, त्यांचं कुळदैवत मातापूरची म्हणजेच माहूरगडची श्री रेणुका माता आहे. ज्या वेळेला खंडोबाचा आणि म्हाळसेचा विवाह झाला त्यावेळेला खंडोबा आणि म्हाळसा राणी या ठिकाणी शेवाळ तळ्यावरती उतरले. शेवाळ तळ्यावरती म्हणजेच मातृतीर्थावरती त्या दोघांनीही स्नान केलं आणि या ठिकाणी येऊन त्यांनी विश्राम केला. आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी माहूरगडची रेणुका माता डोंगरावरून खाली आली. तर त्या प्रतिकात्मक स्वरूपामध्ये इथे म्हाळसा आणि खंडोबा यांची मूर्ती दिसते. तर त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले रेणुका मातेचा आपल्याला सतीचा वरदहस्त सुद्धा या ठिकाणी दिसतो. आणि यासोबतच म्हाळसा देवी जी होती तर म्हाळसा देवीची आठवण म्हणून या ठिकाणी सदैव रेणुका मातेची ओटी भरून झाल्यानंतर भक्त म्हाळसा देवीची सुद्धा ओटी भरताना दिसतात. जेव्हा नेवासाचे तिमशेट वाण्याचे पूर्वज वंशज जे आज त्या ठिकाणी हजर आहेत ते जेव्हा जेव्हा माहूरगडला येतात तेव्हा तेव्हा ते या ठिकाणी खंडोबा देवाचा बानू म्हाळसाबाईचा आणि रेणुका मातेचा अभिषेक पूजा वगैरे संपन्न करत असतात. असं हे या ठिकाणचं महात्म्य आहे. आता आपण आलेलो आहोत संत विष्णू कवी महाराज यांच्या मठामध्ये. संत विष्णू कवी नावावरून तुम्हाला असं वाटलं असेल की विष्णूचे परमभक्त असतील, पण अहो, नावावरती जाऊ नका. संत विष्णुदास म्हणजे कोण तर आई भवानीचे निस्सीम भक्त, श्री रेणुका मातेचे कट्टर असे भक्त की ज्यांनी साक्षात जगदंबेला स्वतःच्या समोर उभं केलंच नाही तर तिचं स्वतःच्या हाताने चित्र सुद्धा काढलं, ज्याला आपण आजच्या काळातील डिजिटल फोटोची उपमा देऊ शकतो. चकित झालात ना? पण हे खरं आहे. संत विष्णुदासांनी रेणुका मातेची एवढी तपश्चर्या केली होती, एवढी साधना केली होती की मातृभक्त विष्णुदास महाराजासाठी माहूरगडची रेणुका माता स्वतः रेणुका शिखरावरून दररोज रात्री या मठामध्ये येत असे आणि या ठिकाणी विष्णुदासाला दर्शन देत असे. अहो, एवढंच काय, रेणुका मातेने विष्णुदासाला दळण दळताना सुद्धा जात्यावरती मदत केलेली आहे बरं का. जात्यावरती त्याला गहू दळू लागले. विष्णुदास महाराजांना तिने विहिरीचं पाणी काढण्यासाठी मदत केली. स्वतःच्या हाताने पोहरा विहिरीमध्ये टाकून विष्णुदासाला पाण्याचा उपसा करवून दिला. जसं पांडुरंगाने जनाबाईला त्या ठिकाणी मदत केली, पांडुरंगाने त्या ठिकाणी असणाऱ्या सखूबाईला मदत केली, तशाच पद्धतीची मदत ह्या रेणुका माऊलीने विष्णुदासाला केलेली आहे. तर या ठिकाणी बाहेर आपण हा होमकुंड बघत आहोत आणि आता इथून आपण आतमध्ये संत विष्णू महाराज यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर आतल्या कुठल्या खुणा आपल्याला बघायला मिळतात ते सुद्धा बघूया. हल्ली इथे व्यवस्थित पद्धतीने ह्या मठाचा विकास झालेला आहे. आतमध्ये फरशी वगैरे बसवलेली आहे. इथे समोरच आपण बघू शकतो संत विष्णू कवी महाराज यांची ही समाधी आहे. या ठिकाणी विष्णुदास महाराजांनी ज्या वेळेला देह ठेवला त्यावेळेला त्यांना समाधी देण्यात आली. हे संत विष्णू कवी महाराज यांची समाधी. या समाधी स्थानाचं दर्शन घेऊन त्यानंतर आता आपण पुढच्या पाऊलखुणा बघूया. चला या तर मग. या ठिकाणी बघा, श्री गुरुदास महाराज म्हणजे संत विष्णुदास महाराज यांच्या नंतरची पिढीचे जे वारसदार होते ही त्यांची समाधी आहे. या ठिकाणी संत विष्णुदास महाराज यांचे जे नवीन पिढीचे उत्तराधिकारी होते हा त्यांचा फोटो आहे. त्याच्याच बाजूला आपण या ठिकाणी श्री गजानन महाराज, त्यानंतर दत्तावतार स्वामी समर्थ, त्यानंतर श्री रेणुका मातेचं चित्र हे बघू शकतो. इथे विष्णुदास महाराजांचा फोटो सुद्धा आहे आणि अतिशय सुप्रसन्न आणि दैदिप्यमान असं हे जे चित्र आपण बघत आहोत, जे लाल वस्त्रामध्ये झाकलेलं आहे आणि नुकतीच याची आम्ही इथे हार वगैरे घालून पूजा केली आहे, ओटी भरली आहे. हे स्थान आहे श्री रेणुका मातेचं साक्षात असणारं चलचित्र. चलचित्र म्हणजे काय तर जे चित्र स्वतः जगदंबेने विष्णुदास महाराजांच्या समोर उभं राहून त्यांना काढायची प्रेरणा दिली ते हे चित्र आहे. बघा,
जुन्या काळातील कागदावरती झाडाचे आणि वनस्पतीचे रंग घोटून त्यापासून हे चित्र तयार केलेलं आहे. त्या काळामध्ये कुठलाही स्केच पेन नव्हता, कुठलीही त्या काळामध्ये त्या ठिकाणी पेन्सिल नव्हती, कुठलेही त्या काळामधले ऑइल पेंट नव्हते. फक्त झाड आणि फुलांचा रस काढून त्या रसापासून एवढं मोहक चित्र विष्णुदासांनी काढलेलं आहे. आणि आज रोजी जेवढे रेणुका मातेचे स्थान आहे त्या स्थानावरती असणारे रेणुका माता नेमकी कशी दिसत होती हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला ह्या चित्राकडे बघावं लागतं. संत विष्णू कवी ह्या चित्राच्या बाबतीमध्ये म्हणतात, आली आई भवानी स्वप्नात, आली आई भवानी स्वप्नात, श्रीवरदा सुप्रसन्न मूर्ती, जशी वीज चमके गगनात. म्हणजे गगनामध्ये आकाशामध्ये वीज चमकावी एवढी दैदिप्यमान असणारी परमसुंदरी महाशक्ती रेणुका माता, हिचं जे सौंदर्य त्यांनी बघितलं ते सौंदर्य त्यांनी स्वतःच्या चित्रामध्ये उमटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदर चित्राकडे आपण एकदा पुन्हा निरखून बघूया. बघा, भांगामध्ये या ठिकाणी तिने मळवट परिधान केलेला आहे, मोत्याचे तुरे आहे, गळ्यामध्ये गळसरी आहे, हार आहे, डोक्यावरती मुकुट आहे, नाकामध्ये सुंदर अशी नथ आहे. आणि तुम्हाला सांगतो की सौंदतीमधील श्री यल्लम्मा रेणुका माता, जतमधील श्री रेणुका यल्लम्मा माता, कोकटनूरमधील श्री रेणुका यल्लम्मा माता, चंद्रगुत्तीमधील रेणुका यल्लम्मा माता आणि महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे रेणुका मातेचे स्थान असतील त्या सर्व स्थानामध्ये असणारी ही आदिशक्ती रेणुका माता मुळामध्ये कशी दिसत होती हे बघण्याचं हे एकमेव चित्र आहे जे संपूर्ण पृथ्वीवरती फक्त आणि फक्त माहूरगडावरील संत विष्णुदास महाराज यांच्या मठामध्ये बघायला मिळतं. रेणुकेने त्यांना जे दर्शन दिलं त्यांनी आईला एकच विनंती केली की आई, तू मला जे दर्शन दिलं तर तू कशी दिसते हे पुढच्या पिढीला कळायला हवं, यासाठी मला तुझं चित्र माझ्या हाताने रेखाटण्याची परवानगी दे. आणि जगदंबा दररोज त्यांना दर्शन देत राहिली आणि विष्णुदास महाराज दररोज थोडं या पद्धतीनुसार चित्र रेखाटत राहिले. आणि 1.25 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर एवढं सुंदर चित्र हे उभं राहिलं. हे चित्र म्हणजे साक्षात रेणुका मातेचा फोटो आहे असं म्हणायला हरकत नाही. तर अशा पद्धतीनुसार धन्य ते विष्णुदास महाराज, धन्य त्यांची मातृभक्ती. आजही अनेक विष्णुदासांच्या रचना आपण ऐकत असतो, जसं की जय जय जगदंबे, रेणुके कल्पकदंबे, किंवा आली आई भवानी स्वप्नात, किंवा विपुल दया घन गरजे, श्री आदि माया जगदंबा रेणुका कुलस्वामिनी अंबा. आणि सर्वात प्रसिद्ध त्यांचं गीत जे आपल्या सर्वांच्याच मुखी आहे ते म्हणजे माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, जैसी वत्सा लागे गाय तैसी अनाथांची माय, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षांची सावली. अशा पद्धतीनुसार ह्या संत विष्णुदासांनी संपूर्ण आयुष्य ह्या जंगलामध्ये, या आश्रमामध्ये स्वतःचं घालवलं आणि शेवटच्या क्षणी सुद्धा त्यांनी मातृभक्तीप्रमाणे रेणुका मातेच्या ह्या चित्रासमोरच स्वतःची समाधी घेतली आहे. या ठिकाणी आल्यावरती ना एक वेगळा अनुभव येतो, तो शब्दामध्ये मांडणं कठीण आहे. या ठिकाणी अगदी आहत नादापासून ते अनाहत नादापर्यंत ब्रह्मसमाधी लागते. आणि या ठिकाणी मग तानाजी देशमुखांचे शब्द मला आठवतात, जिथे ते म्हणतात, लोलो लागला आंबेचा, भेदाभेद कैचा आला कंटाळा, धंदा मूळ मायेचा लोलो लागला. शेवटच्या कडव्यामध्ये तानाजी देशमुखांनी फार सुंदर वर्णन केलंय बरं का. तानाजी देशमुख शेवटच्या कडव्यामध्ये आपल्याला म्हणतात की तानाजी देशमुख त्यांच्या शेवटच्या कडव्यामध्ये म्हणतात, लोलो लागला ह्या आरतीच्या ते कडवं मी गाऊन दाखवत आहे. पाहता मूळपीठ पर्वत सकळांमध्ये श्रेष्ठ, जेथे जगदंबा अवधूत दोघे भोपी भटन, जेथे मोवाळे विंझाळे प्रणिता पाणी लोट, तेथे तानाजी देशमुख झाला ब्रह्मनिष्ठ, लोलो लागला आंबेचा, भेदाभेद कैचा आला कंटाळा, विषयांचा धंदा मूळ मायेचा लोलो लागला. याचा अर्थ काय पहा. पाहता मूळपीठ म्हणजे ज्या वेळेला तानाजी देशमुखांनी हे मूळपीठ पाहिलं, हे माहूरगड पाहिलं, तर या ठिकाणी त्यांना ब्रह्मसमाधी लागली. त्याचं वर्णन त्यांनी केलं, जेथे जगदंबा अवधूत म्हणजे साक्षात रेणुका माता आणि अवधूत म्हणजे दत्तात्रय स्वामी हे एकत्र नांदतात. आणि ज्या ठिकाणी मोवाळ तळ आणि विंझाळ तळ, मोवाळ म्हणजे आपलं शेवाळ तळ, आपलं मातृतीर्थ, ज्या मातृतीर्थावरती श्री खंडोबा महाराजांनी रेणुका मातेचं दर्शन घेतलं आहे, म्हाळसा राणीने रेणुका मातेचं दर्शन
दर्शन घेतलं आहे. खुद्द दत्त स्वामींनी, दत्तात्रयांनी त्रिगुण स्वरूपी असून रेणुकेचं दर्शन घेतलेलं आहे. अशा ह्या शेवाळ तळ्यावरती, मोवाळ तळ्यावरती आणि त्याच्या सोबतच असणाऱ्या विंझाळ तळ्यावरती ज्या वेळेला ब्रह्मसमाधी लागते त्यावेळेला तानाजी देशमुख हा ब्रह्मलीन होऊन जातो, म्हणजे तो समाधी अवस्थेला प्राप्त होतो, असं वर्णन जे आपल्याला आढळतं. असा हा संपूर्ण नयनरम्य असा परिसर आहे. तर यानंतर आता आपण माहूरगडच्या मुख्य शिखराकडे रेणुका मातेच्या दर्शनाला जाणारच आहोत. परंतु माझा उद्देश हा मूळ रेणुका मातेचं मंदिर दाखवण्यापेक्षा जी गुपित स्थानं होती, जी आतापर्यंत यूट्यूबवरती, गुगलवरती, फेसबुकवरती कुठेही बघायला मिळत नव्हती, अशा गुप्त रेणुकेच्या पाऊलखुणांचा परिचय तुमच्यापर्यंत करवून देणं हा होता. आता आपण पुढील ज्या ज्या दैवतांची दर्शनं घेऊया त्यांचं ओझरचं दर्शन याच्यामध्ये आपण घेत चालूया. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. आम्ही सध्या पोहोचलेलो आहोत माहूरगड निवासिनी रेणुका मातेच्या पहिल्या पायरीवरती आणि या ठिकाणी माझ्यासोबत प्रकाश खडसे दादा उभे आहे आणि त्यांच्या हातामध्ये आपण ही परडी बघू शकतो. एक मिनिट दादा. या ठिकाणी ही परडी यांनी मला हिची किंमत 450 रुपये एवढी सांगितलेली आहे. परडीमध्ये माळ आहे, त्यासोबतच पोत म्हणजेच बाण सुद्धा आहे आणि माहूरगडच्या रेणुका मातेची अधिकृत परडी मिळण्याचं हे पहिल्या पायरीवरचं स्थान आहे. ज्यांना कोणाला माहूरगडच्या रेणुका मातेची परडी घ्यायची असेल त्यांनी इथे पहिल्याच पायरीवरती ती प्रकाश दादा खडसे यांच्याकडून घ्यावी आणि त्यासोबतच ती वरती रेणुका मातेच्या चरणाशी लावून त्यानंतर ती स्वतःच्या गुरुच्या हाताने डोक्यावरती घेऊ शकता. या ठिकाणी मला दुसरी सूचना ही द्यावीशी वाटते की तुळजापूरमध्ये मिळणारी परडी सुद्धा श्री रेणुका मातेला चालते, परंतु ज्यांना अधिकृतपणे फक्त आणि फक्त रेणुकेचीच परडी उचलायची आहे, माहूरगडची परडी उचलायची आहे, त्यांच्यासाठी हे दुकान अतिशय व्यवस्थित असं आहे. शिवाय अनेक भक्तांचे मला फोन येतात की गुरुजी रेणुका मातेला परडी आहे का, माहूरगडवरती आम्ही शोधलं आम्हाला परडीच मिळाली नाही, तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बघा आपल्या रेणुका माता संस्थानचा हा बोर्ड आहे. इथून पहिली पायरी सुरू होते आणि पहिल्याच पायरीवरती असणारं हे दुकान आहे आणि इथे भरपूर प्रमाणामध्ये परड्या, त्यासोबतच पूजा साहित्य, ओटी, नारळ, पेढे इत्यादी सर्व साहित्य मुबलक प्रमाणामध्ये आणि स्वस्त किमतीमध्ये आपल्याला मिळतं. तर चला मग जाऊया आता रेणुका मातेच्या दर्शनाला. चला तर मग या ठिकाणी हे दगडी पायऱ्यांचं बांधकाम आपण बघू शकतो. जवळपास आपला अर्धा टप्पा पूर्ण झालेला आहे आणि उरलेला अर्धा टप्पा अजूनही बाकी आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो, बघा हे दोन भग्नावस्थेमध्ये असलेले हत्तीचं शिल्प आपल्याला बघायला मिळतं. सदर हत्तीचं पूर्ण सोंड वगैरे आहे, परंतु निजाम काळामध्ये इकडच्या मूर्तीची काही प्रमाणामध्ये तोडफोड झालेली आपल्याला बघायला मिळते. चला तर मग वरती आईच्या दर्शनाला जाऊया. सध्या आता आपण इथे श्री रेणुका मातेच्या प्रवेशद्वारावरती आहोत आणि मंदिराच्या प्रवेशद्वारावरती या ठिकाणी आपल्याला श्री कालभैरव महाराज यांचं हे मंदिर दिसतंय आणि ह्या कालभैरव मंदिराच्या समोरच आपल्याला या ठिकाणी श्री रेणुका मातेचं प्रवेशद्वार सुद्धा दिसतं. प्रवेशद्वाराच्या वरती बघा दोन स्वयंभू सिंह हे कोरलेले आहे आणि त्यानंतर आतमध्ये आपल्याला एंट्री दिसते, म्हणजेच प्रवेशद्वार दिसतं. चला तर मग दर्शन घेऊया श्री रेणुका मातेचं. या ठिकाणी आपल्याला अतिशय सुप्रसन्न असा हा रेणुका मातेचा तांदळा दिसत आहे. देवीचा चेहरा असा भव्य दिव्य सिंदूर चर्चित आहे. नाकावरती हळद आणि त्यावरती कुंकवाचं नक्षीकाम आहे. डोक्यावरती सोन्याचा मुकुट आहे आणि सर्व बाजूने या ठिकाणी देवीचा गाभारा हा चांदीचा आहे. असं हे भव्य दिव्य असं रेणुका मातेचं स्वरूप आपण या ठिकाणी बघू शकतो. या ठिकाणी आपल्याला हे जे शिवलिंग दिसत आहे तर हे साधा सुद्धा शिवलिंग नसून हे महर्षी जमदग्नी यांचं दिव्य आत्मलिंग आहे. म्हणजेच काय तर शिवस्वरूपामध्ये असलेल्या जमदग्नी ऋषींचं हे लिंग आपण बघू शकतो. रेणुका मातेचं दर्शन घेण्याच्या आधी या शिवलिंगाचा जमदग्नी ऋषी म्हणून दर्शन घेण्याचा या ठिकाणचा प्रघात आहे. परंतु हल्ली असं होऊन जातं की दर्शन रांग पलीकडून लागत असल्यामुळे हल्ली पहिले रेणुका मातेचं दर्शन होतं, त्यानंतर जमदग्नी ऋषींचं दर्शन होतं आणि आता आपण तुळजापूर निवासिनी श्री भवानी मातेच्या दर्शनासाठी पुढे जाऊया. यानंतर या ठिकाणी आपण श्री तुळजाभवानी मातेची ही अतिशय सुबक अशी मूर्ती पिवळ्या वस्त्रावरती बघत आहोत. बघा ज्या ठिकाणी अंबिका माता त्याच ठिकाणी रेणुका माता आणि ज्या ठिकाणी श्री रेणुका माता त्या ठिकाणी अंबिका माता, या उक्तीप्रमाणे या म्हणीप्रमाणे या ठिकाणी श्री तुळजाभवानी मातेचं हे मंदिर आपल्याला बघायला मिळतं. याला तुकाई भवानी माता असं सुद्धा म्हणतात आणि नवरात्रीच्या नवमीच्या दिवशी जे बकरा बलिदान होतं ते याच मातेच्या मंदिरासमोर श्री रेणुका मातेला दिल्या जातं. अशा पद्धतीनुसार या मंदिराची महिमा आहे, आख्यायिका आहे. श्री रेणुका मातेचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी सुद्धा ओटी वगैरे वाहण्याचा प्रघात आहे. तर आपण या ठिकाणचं
महाराजांचं दर्शन आता घेतलेलं आहे. चला तर मग आता जाऊया श्री परशुराम मंदिराकडे. आता आपण श्री राजराजेश्वर परशुराम मंदिराकडे जात आहोत. याच्या खाली पायऱ्या आपल्याला जाताना दिसत आहेत. ह्या पायऱ्या आपल्याला रेणुका मातेच्या मंदिराच्या पाठीमागच्या भागाकडून आढळतात. सर्वात प्रथम श्री रेणुका माता, त्यानंतर जमदग्नी मंदिर, त्यानंतर श्री तुळजाभवानी मंदिर आणि तिथून पुढे खाली जाताना आपण ह्या मार्गाने परशुराम मंदिराकडे जात आहोत. आईला या ठिकाणी सती गेल्याच्या नंतर ज्या वेळेला मूळपीठवासिनी रेणुका मातेची स्थापना माहूरगडावरती झाली, त्यावेळेला रेणुका मातेच्या संरक्षणासाठी स्वतः विष्णूचा 6वा अवतार असणारे भगवान परशुराम हे या ठिकाणी स्थानापन्न झाले, अशी आख्यायिका आपल्याला पाहायला मिळते. आता या ठिकाणावरून मी तुम्हाला एक विहंगम दृश्य दाखवू इच्छितो. ते म्हणजे बघा, या ठिकाणावरून आपल्याला अतिशय दूरवर असणारं जे शेवाळ तळं आहे, म्हणजे जे आपलं मोवाळ तळं आहे, त्या तळ्याचा हा परिसर आपल्याला दिसतो. याच तळ्यापाशी स्नान करून नंतर भाविक इथे रेणुका मातेच्या दर्शनाला येत असतात. गर्द अशी झाडी आहे आणि विशेष म्हणजे माहूरगडावरती सागवानाचं फार मोठं वरदान आहे बरं का. इतर ठिकाणी अतिशय दुर्मिळ असणारं हे सागवान वृक्ष माहूरगडावरती मात्र अतिशय मुबलक आणि विपुल प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळतात. चला तर मग आता आपण खाली श्री राजराजेश्वर भगवान परशुराम यांच्या दर्शनासाठी जाऊया, म्हणजे खुद्द महाविष्णूच्या 6व्या अवताराचं दर्शन घेऊया. बघूया आईच्या सेवेसाठी भगवान परशुराम कुठल्या मुद्रेमध्ये इथे उभे आहेत. या ठिकाणी आपण राजराजेश्वर भगवान परशुराम मंदिरामध्ये आहोत. या ठिकाणी ही गंडकी पाषाणाची अतिशय सुबक अशी परशुराम महाराजांची मूर्ती आपल्याला दिसते आणि या ठिकाणी भगवान परशुराम हे रेणुका मातेच्या आणि माहूरगड मंदिराच्या संरक्षणासाठी या ठिकाणी आपल्याला उभे दिसतात. चला तर मग आता आपण मंदिराच्या बाहेर जाऊया.